भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल ही शाळा पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वात सुसज्ज, सुंदर आणि मोठा परिसर असलेली एकमेव शाळा आहे, ज्याला मॉडेल स्कूल देखील म्हणता येईल. मात्र या शाळेत गेल्या 2 वर्षांपासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याचा धोका पाहता अखेर कंटाळलेल्या स्वप्नील दुधाणे यांनी स्वच्छता शाळेची जबाबदारी आपली या ब्रीदवाक्याखाली त्यांच्या स्वखर्चातून स्वच्छता करत पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाला एक प्रकारे चपराक मारली. आपण स्क्रीनवर पाहू शकता हे स्कूल कसे होते आणि त्याची काय अवस्था झाली होती. स्वप्नील दुधाणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मातोश्री असलेल्या नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांच्या निधीतून एवढे मोठे सुसज्ज स्कूल साकारण्यात आलं होतं. त्याचे काही व्हिडिओ वर आय बटन अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दर्शकांच्या माहितीसाठी देण्यात आलेले आहेत. आपण ते देखील पाहू शकता. पाहूयात याबाबत काय म्हणाले आहेत स्वप्नील दुधाणे. आज आपण पाहतोय ही भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल, जी पुणे महानगरपालिकेतनं आणि माझ्या मातोश्री माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांच्या निधीमधनं आपण विकसित करून सन 2022 साली प्रत्यक्षात चालू केली. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून मी पुणे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी सूचना अशी करतो आहे, शिक्षण मंडळासकट सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना आपण अशी करतो आहे की शाळेमध्ये स्वच्छता बिलकुल होत नाही आणि ती स्वच्छता झाली पाहिजे. आज शाळेमध्ये ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड आणि थर्ड स्टँडर्डचे वर्ग या ठिकाणी चालतात. जवळपास 450-400च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. आज आपण पाहतो की 4 एकरच्या प्रिमायसेसमध्ये असलेली ही शाळा जवळपास 20 वर्ग खोल्या आहेत. त्यामध्ये स्टाफ रूम्स, स्वच्छतागृह, वर्ग खोल्या व प्रिन्सिपल रूम, इतर मेडिकल रूम, डिजिटल रूम या ठिकाणी अवेलेबल आहेत. पण ज्यावेळेस इतक्या सूचना करूनसुद्धा प्रशासन त्या ठिकाणी कुठली तरतूद स्वच्छतेकरता देत नाही, कुठल्याही प्रकारचे स्वच्छतेकरता उपाययोजना घेत नाही आणि मुलांचा आरोग्याचा प्रश्न आज त्या ठिकाणी निर्माण झाल्या कारणाने मी ताबडतोब या ठिकाणी आपला जो ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून स्वखर्चातून या ठिकाणी स्वच्छतेची टीम उपलब्ध करून आज आपण बघतोय की स्वच्छतेचं काम चालू केलं आहे. अक्षरशः फरशांवर एक काळ्या प्रकारचा थर साचलेला आहे. ते पाहिल्यानंतर असं वाटतं की 3 वर्षापासून इथे झाडणकाम सोडा, साधं ओलं फडकंसुद्धा मारलेलं दिसत नाही. त्यामुळे इतकी सुंदर स्कूल आपण निर्माण केली. या स्कूलला अनेक पालकांचा, अनेक विद्यार्थ्यांचा कल आपण बघतोय गेल्या 3 वर्षात. का तर खाजगी शाळेसारख्या सर्व सोयीसुविधा, प्रिमायसेस, ग्राउंड, बिल्डिंगची रचना, क्लासरूमची रचना, अद्ययावत सर्व यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, स्वच्छता ही इतकी महत्त्वाची आहे. ही स्वच्छता महानगरपालिकेकडून होत नसल्याने आपण आज हा पाऊल उचललं. एक वृक्षाचं रोप या शाळेच्या स्वरूपात आपण निर्माण केलं, पण त्या वृक्षाच्या रोपाला जर योग्य संगोपन नाही केलं, त्याची नीटनेटकी काळजी नाही घेतली तर ते वृक्ष वाढणार नाही. हे साधं नॉलेज संबंधित यंत्रणांना जर कळत नसेल तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींमार्फत आज ही स्वच्छतेची मोहीम आम्ही या ठिकाणी चालू केली आहे. यामागे सुद्धा गेल्या 2-2.5 वर्षात अनेक वेळा तक्रारी आल्यात. त्या तक्रारी आल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय असेल, संबंधित शिक्षण मंडळ असेल, यांनाही आम्ही त्या सूचना केल्या होत्या की स्वच्छतागृहांची सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नाही प्रशासनाकडनं. आणि त्यानंतर मग आम्ही सुद्धा त्यावेळी दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला स्वखर्चातून स्वच्छतेचं सामानसुद्धा आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत स्कूलला उपलब्ध करून आजपर्यंत देत आलो आहोत. पण एवढं देऊनसुद्धा ह्या यंत्रणा कमी पडतात आहेत. काय तुमची मागणी असणार आहे प्रशासनाकडे, कशा पद्धतीने तुम्ही मागणी करा? मी वारंवार प्रशासनाला एक मागणी अशी केलेली आहे की जवळपास 4 एकरमध्ये असणारा परिसर, 20,000 स्क्वेअर फूटचा हा बिल्टअप एरिया, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना मेंटेनन्स करता दरवर्षी बेसिक 10 ते 15 लाख रुपयाची तरतूद महानगरपालिकेने मान्य केली पाहिजे आणि ती ताबडतोब स्तरावर मान्य झाली पाहिजे. म्हणजे महानगरपालिकेचं अंदाजपत्रकाचे इम्प्लिमेंट 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला ते अंदाजपत्रकाचं इम्प्लिमेंट संपतं. अशा वेळेस आज ऑगस्ट महिना उजाडला
अजूनसुद्धा तरतूद मान्य नाही झाली. ही तरतूद मान्य कधी होणार, त्याची निविदा प्रक्रिया कधी निघणार, प्रत्यक्षात स्वच्छतेची टीम कधी काम करणार, हे सुद्धा महानगरपालिकेला कळलं पाहिजे. त्यामुळे तरतूद मान्य होऊन त्याची लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून त्या ठिकाणी स्वच्छतेची कामं झाली पाहिजेत. कारण या मुलांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही, हे महानगरपालिकेला कळलं पाहिजे.